नमस्कार मंडळी, ओम साईराम सर्वांना. आणि आजची व्हिडिओला आपण सुरुवात केली आहे. आजचा दिवस आहे शेवटचा दिवस. पालखी निघाली, बाबांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर हळूहळू हे दिवस कधी ना संपले पाहिजे नव्हते ह्यासाठी आपण बाबांकडे विनंती करत होतो. पण काही नाही हरकत, आता आपण चाललोय आपल्या पुढे वाटचालीकडे. माझा पाय दुखत होता म्हणून आपण हळूहळू चालत होतो. त्यानंतर पालखी पण आपण सोडली नाही, काय आपण पालखीसोबतच चाललो. सकाळचं उजेडलेलं मस्त आणि ह्या सकाळी सकाळी उठलेल्या थंडीत किती भारी वाटत होतं काय माय सांगू तुम्हाला. त्यानंतर हे बघू शकता तुम्ही, गाई, जसं काय गाई आणि शेत आपल्याला काहीतरी दाखवून देतं, जाणून देतं. त्यानंतर आपल्या भावांनी आपल्यासाठी नाश्ता आणलेला, आपण इथे नाश्ता केला. मस्त पॅटीस खाल्ले आणि चाय आणलेली. सो पॅटीसवर आपण तुटून पडलेलो, आपले साई भक्त सगळे पालखीसोबत. आणि आणलेला नाश्ता, त्यानंतर पेस्टीजची चव म्हणजे जसं काय स्वर्ग. त्यानंतर गौतम भाऊ बघू शकता आपल्याकडे बघतायत, काय हा करत असतो, नेमकं व्हिडिओ काढत असतो, काय करत असतो, काय करतो ह्या व्हिडिओचं काय माहिती. बघत भाऊ आपले फुल एन्जॉय करत. त्यानंतर गाडीत बघू शकता साई भक्त आमचे बसले होते, मानवसेवा करणारे. त्यानंतर आपण हळूहळू हळूहळू चालत आपल्या हॉल्टकडे पोहोचलो. चहाचा हॉल्ट तर निघून गेलेला आणि हे गाई पण बघू शकता मस्त सकाळी सकाळी कवळवून खात होते आणि बसलेले होते हे. तर त्यानंतर हळूहळू चालत आपण पोहोचलो आपल्या दुपारच्या हॉलला. त्यानंतर गोविंद भाऊ आले आपले आणि गोविंद भाऊ एक पालखीतली काहीतरी आठवण करून दाखवत होते की आपल्यामधला एक साई भक्त आहे. सो आम्ही फक्त हे एन्जॉय म्हणून केलं, बाकी कुठल्याही गोष्टी कोणाला दुखवू नये असे नाही केल्यात. तर आनंद हाच असतो, साई पालखीचा सर्व भावंड एकत्र येऊन आपण एन्जॉय करतो. त्यानंतर आपली पालखी पोचलेली होती दुपारच्या मुक्कामाच्या इकडे. आणि इकडे बघू शकता जेवण बनते दुपारचं आपलं, आज दुपारचा भंडारा शेवटचा. त्यानंतर पालखी मस्त घरी त्यांच्या ठेवली आणि त्याला पालखी सजणार वगैरे. आणि आपण आपल्या पाया पडून चाललेलो पुढे, म्हणजे आपण जिथे हॉल्ट पकडला तिथे निघालो आणि या झाडाखाली पण बसलेलो होतो. सगळे साई भक्त इथे बसलेले होते. आंघोळ करून मी पण आलेलो, मस्त फ्रेश होऊन आलेलो, एकदम भारी वाटत होतं. त्यानंतर दुसरे साई भक्त पण बघू शकता तुम्ही इथे बसले होते, ते पण आता आंघोळीला जाणार होते. आणि त्यानंतर बघताच आणि तर इथे आली एक बाबांची पालखी, जी आपल्याला भेटलेली तिसऱ्या दिवशी. आणि ही बघू शकता, ही आहे ती पालखी, एंटाफिलची पालखी ही. तर आपल्या मित्रमंडळी खूप आहेत आणि आपल्या पालखीतले मित्रमंडळी पण खूप आहेत. त्यानंतर दुपारचं जेवण बघा, हे होतं दुपारचं जेवण. आणि जेवलो आपण इथे बाबांच्या जेवणाच्या लाईनीच्या बाजूलाच मी बसलो, खूप भूक लागलेली, जेवलो तिथे. नंतर आपले साई सेवेकरी बघू शकता तुम्ही, सेवा करत होते, जेवण वाढत होते. आणि त्यानंतर सर्व साई भक्त रेडी झाले होते आणि पालखी बघू शकता तुम्ही निघालेली होती. पालखीसोबत आपण नेहमी असतो आणि शेवटच्या दिवशी पण नेहमी राहणार.